येस मॅचला सुरुवात झाली आणि इथे मात्र ओहो अगदी असं वाटलं की डोल्यावरती सूर्याची किरणे आलेत आणि दरम्यान हा षटकार आला. दरम्यान नक्कीच आमच्या मंचावरती या ठिकाणी मात्र आमचे जगदीश दादा धुमाळ आहेत, माजी सरपंच मानिवली मानिवली पाडाशे आणि त्यांच्या वतीने या स्पर्धेसाठी आकर्षक ट्रॉफीज देखील आम्हाला त्यांनी पुरस्कृत दिला. नेहमीच त्यांच्या वतीनं ट्रॉफीज असतात आणि दरम्यान त्यांचं देखील आम्ही हार्दिक आभार व्यक्त करू. नेहमीच त्यांचं देखील नांदकरांवरती प्रेम राहिला आणि या स्पर्धेवरती देखील त्यांचं नेहमीच प्रेम राहिला. आणि दरम्यान इथे ही मॅच आपण पाहतोय, विनर विनर अशी ही लढत आहे. पुढील मॅचच्या टॉससाठी दोन्ही संघ आपण सज्ज राहा. धावसंख्या धावफलकावरती 7 धावा. आणि इथे मात्र एक चिकी सिंगल धावफलकावरती घेतली जाते. धावसंख्या धावफलकावरती 8 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. आणि सध्याच्या घडीला चांगली मॅच देखील आपण पाहतोय. दोन्ही संघांच्या वतीनं चांगला खेळ देखील आपण पाहतोय. ओ विकेट आणि त्याच्यावरती हा गाज, चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. हा दमदार षटकार. चांगली गोलंदाजी राहिली आहे. आणि इथे देखील हा चेंडू आलाय तत्पूर्वी डॉट आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. धावसंख्या धावफलकावरती 14 धावा. रोशन अंबार यांचं देखील आगमन झालंय. या वेलकम. नितीश यांचं देखील आगमन झालं. वेलकम नितीश, आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. आपण शुभ सन्मान करूयात आमच्या मंचावरती, ज्यांच्या वतीनं या स्पर्धेला 4 ट्रॉफीज आपण पाहतोय. आकर्षक ब्युटिफुल ट्रॉफीज सन्माननीय. नक्कीच या ठिकाणी मात्र आमचे माजी सरपंच मानिवली मानिवली पाडाशे जगदीश दादा धुमाळ आहेत आणि त्यांचा आपण शुभ सन्मान आमच्या मंचावरती करतोय. नेहमीच सहकार्य त्यांचं देखील या स्पर्धेसाठी आणि नांदप गावाच्या नेहमीच सामाजिक आणि राजकीय गोष्टींसाठी ते पुढाकार घेत असतात आणि त्यांचा आपण शुभ सन्मान करूयात. निवृत्ती शेलार यांच्या शुभ हस्ते आपण हा शुभ सन्मान करूयात. या निवृत्तीची शेलार आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करायचा. जगदीश दादा धुमाळ यांचा आपण शुभ सन्मान करतोय आमच्या मंचावरती. त्यांच्या वतीने या स्पर्धेसाठी ब्युटिफुल ट्रॉफी झाल्यात. किरण संघर्ष करतोय, त्याच्या बॅटमधून षटकार आला. थोडस सांभाळून किरण, ही सूचना असेल. आणि हा शुभ सन्मान आपण करतोय. आमच्या स्क्रीनवरती आपण पाहू शकता माजी सरपंच मानिवली मानिवली पाडाशे जगदीश दादा धुमाळ यांचा आपण शुभ सन्मान करतोय. त्यांच्या वतीने या स्पर्धेसाठी ब्युटिफुल ट्रॉफीज देखील मिळाल्यात आणि त्यांचा आपण शुभ सन्मान करतोय.
धावफलकावरती आपण पाहिली तर 20 धावा. रितेश यांचा देखील आपण सन्मान करतोय. किती आहेत बोलला तू? 20 आहेत का 22 आहेत? हॅलो हॅलो, आवाज येत नाही. किती 20 आहेत काय? व्हाईट मध्ये किती आहेत? 19. आणि मग ते दुसरं ते 20 आहेत काय फक्त? 20 16 19 22 नाही का? 22 21 21 नाही का? 21 नाही. हॅलो, धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 27. 27 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. आणि दुसरं षटक प्रगती पथावर आहे. 27 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी दोन्ही संघ सज्जरा मोहिली संघ इथे उपस्थित असेल. त्या अनुषंगाने गुरवली संघ आपण देखील सज्जरा. पंचांनी नो घोषित केला. वेस्ट ऑफ व्हाईट भीमर आणि इथे मात्र No+1 अशा 2 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. हॅलो, काही नाही भेटले बरं टी शर्ट त्याला कालचा फ्री हिट आता मात्र असेल आणि आता संधी असेल बॅट्समन कडे. निखिल केने स्ट्राईक इनला. ओ, हा फटका देखील इथे मात्र चांगला पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक येतोय स्वीपर कव्हरला आणि एकच धाव मिळेल. एकेका धावेसाठी आता संघर्ष सुरू आहे. धावसंख्या धावफलकावरती 30 वरती जाऊन पोहोचली आहे. 3 चेंडू आणि 30 धावा धावफलकावरती. जीवनजी गोंदले यांचं देखील आगमन झालंय. जीवन या आपलं वेलकम असेल. रॉयल एनफिल्ड वरती रॉयल एंट्री त्यांची देखील होत आहे. या आपण डायरेक्ट मनशाच्या दिशेने या. रॉयल एनफिल्ड आणि रॉयल एंट्री आमचे अत्यंत जवळचे मित्र जीवन गोंदले यांचं देखील आगमन होत आहे. वेलकम. आणि हा षटकार. एक गोंदली इकडे रॉयल एंट्री करतोय, एक गोंदली मैदानाच्या आतमध्ये फटकेबाजी करतोय. किरण गोंदलीच्या बॅटमधून आता मात्र हा षटकार आलाय आणि अशा पद्धतीने इथे धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते आहे. 36. 36 या आकड्यावरती संघर्ष देखील सुरू आहे. थोडंसं इंजर्ड आहेत आणि तरी सुद्धा इथे मात्र चांगली बॅटिंग तो मैदानाच्या आतमध्ये करतोय. संशय जगदीश दादा इथून रजा घेत आहेत. खूप साऱ्या शुभेच्छा असतील त्यांना देखील. नेहमीच त्यांचं प्रेम नेहमीच या संघावरती या स्पर्धेमध्ये असतो. या स्पर्धेसाठी आकर्षक ब्युटिफुल ट्रॉफीज त्यांनी पुरस्कृत केल्यात. त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. गोलंदाज तयार पुनशा. ओ विकेट. आणखी एक बॅक टू बॅक 2 इन अ रो सीमारेषा पार षटकार.
गजानन शेलार आणि द्वारकानाथ शेलार यांचं देखील आगमन झालं. वेलकम, मंचावरती या. अंतिम चेंडू. हो, पुनश्च इथे चांगला चेंडू पदाच्या आतमध्ये पिच केलाय आणि तत्पूर्वी एक धाव मिळेल. 2 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या धावफलकावरती 43 धावा. गुरवली आणि मोहिली ते तिकडे त्यांची मॅच असं मला वाटतं गोडसईला ते आप्पीवाल्यांची झाली असेल. न्यू बॉलर यांची मॅच बघायला आल्या. बॉल अरविंद माती जरा धुकलाव ना. तिसरं षटक आणि तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज रवींद्रला आपण पाहतोय. रवींद्रवरती ही जबाबदारीनं खेळावं लागेल. हो, पुणेशा इथे चांगला फटका एक्झिक्यूट केला. क्षेत्ररक्षक सज्ज असतील आणि तत्पूर्वी इथे एकच धाव मिळाली. 44 धावा. 4 षटकांची मॅच आहे. 44 धावा धावफलकावरती बनल्यात. चांगली इनिंग साकारली आहे किरण गोंडलीनं आणि त्याच्या सोबतीनं निखिल केडेनं. हो, रायझिंग अँड सरप्रायझिंग हा चेंडू आलाय डॉट. चांगली गोलंदाजी. कमालीची गोलंदाजी देखील करतोय मधाच्या आतमध्ये गोलंदाजाला आपण पाहिलं तर सध्याच्या घडीला चांगला खेळ देखील सुरू आहे. गोलंदाज तयार, ऑन द मार्क. हो, आणखी एक विकेट. कमालीचा स्ट्रोक. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच, सीमारेषा पार षटकार. आता धावसंख्या धावफलकावरती 50 कंप्लीट. 50 धावा. निंबवली गावचे युवा उद्योजक आणि युवा उपसरपंच बबलू शेठ पाटील यांच्याकडून देखील निंबवली संघाला शुभेच्छा येतात. ते देखील या मॅचचा आनंद घेतात. त्यांचं देखील आपण हार्दिक स्वागत करूयात. धावसंख्या धावफलकावरती 50 धावा आपण पाहतोय. 3 चेंडू अजूनही या षटकातील शिल्लक आहे. तिसरं षटक प्रगती पथावर. हो, आता दिशा पाहावी लागेल. लाईन आणि लेंथ मधून भरकटलेत. वाईट +4 हा पंजा ओपन झालाय आणि या 5 धावा नशिबाच्या निंबवली संघाच्या अकाउंट मध्ये. पुणेशा स्क्वेअर कट करतायत. डीप एक्स्ट्रा कव्हर, बॉन्डी लाईनच्या बाहेर. आणखी एक दणदणीत कणकणीत चौकार. शेलार आणि द्वारकानाथजी शेलार यांचं देखील आगमन झालंय. वेलकम, आपलं देखील सरसे हार्दिक स्वागत. आता पुणेशा लाईन आणि लेंथ मधून भरकटतोय. ऑफस्टिकच्या बाहेर पंचांचा वाईटचा इशारा.
धावसंख्या धावफलकावरती 60 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. आणखी एक दमदार स्ट्रोक, डीप एक्स्ट्रा कव्हर, बॉन्डी लाईनच्या बाहेर देखील केनेच्या बॅट मधून दणदणीत खणखणीत चौकार. धावसंख्या धावफलकावरती आता 64 धावा. अजूनही एक चेंडू शिल्लक आहे या षटकातील. धावाचा आलेख उंचावला कारण की पार्टनरशिप बिल्डअप झाले दोन्ही पार्टनरच्या वतीनं. देखील केन एका बाजूने दुसऱ्या बाजूने किरण गोंधलेला आपण पाहतोय. 4 षटकांची ही मॅच आपण पाहतोय आणि सध्याच्या घडीला चांगला खेळ देखील सुरू आहे. आणखी इथे मात्र डॉट बॉल आलाय. शेवट गोड केलाय गोलंदाज रवींद्रने. 3 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या धावफलकावरती 64 धावा. टीम गुरवली आणि टीम मोहिलीचे कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये सज्ज राहा. मोहिली संघाचे संगणक सज्ज असतील, गुरवली संघाचे संगणक आपण देखील सज्ज राहा. जे ट्रॅक वरती आपण पाहतोय अंतिम षटकामध्ये. या षटकानंतर आपण टॉस करूया. संगणक सज्ज असतील. प्रसाद अंतिम षटकामध्ये इथे मिस टायमिंग जरूर आणि नो मॅच लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. तत्पूर्वी इथे मात्र एक जाव धावफलकावरती जोडली जाईल. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 65 धावा धावफलकावरती आहेत. 65 धावा धावफलकावरती. फटका देखील सीमा रेषेच्या बाहेर. फ्लाइट स्ट्रोक षटकार. बॉल 71. आणखी एक धमाका, आणखी एक षटकार. क्या बात आहे. निखिल केने ऑन दी फायर. बॅक टू बॅक दुसरा षटकार. थँक्यू. धावसंख्या धावफलकावरती 77 धावा.
आता धावांचा आलेख उंचावला जातोय, धावांचा डोंगर रचला जातोय. 77 धावा धावफलकावरती. 40 धावांवर खेळतो निखिल. 40 या वैयक्तिक धावसंख्येवरती आता निखिल केणे खेळतोय. कमालीची इनिंग त्याने साकारले. त्याला 7 मधाच्या आतमध्ये किरण गोंधलीने देखील दिल्या. हो, आता मात्र इथे चांगला स्टॉप पाहायला मिळाला. बॅटर प्रसादच्या समोर उभा होता ॲज अ गोलंदाज प्रसाद, आणि तत्पूर्वी हा डॉट बॉल आलाय. अंतिम 2 चेंडू शिल्लक आहेत 50 कंप्लीटला 10 रन पाहिजे. आणि 40 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. 50 धावा बनतील का वैयक्तिक निखिल केणेच्या? हो, आणि या लीडिंग एज आणि फलंदाज निखिल केणे झालाय बाद. भूषण नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये आणि अंतिम चेंडू खेळण्यासाठी सज्ज होते. एक धाव घेतली, दुसरीचा प्रयत्न किरण करतोय आणि यस फलंदाज बाद असेल. एकच धाव येईल आणि 4 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 78 धावा. आपण टॉस करूयात. पुढील मॅचचा टॉस आपण करूयात. गुरवली आणि टीम मोहिलीच्या वतीनं आपण टॉस करतोय. दोन्ही संघादरम्यान टॉस केला जाईल. टॉस आपण करूयात दोन्ही संघादरम्यान. टॉस करूयात आपण. टॉस करून घ्या. उमेश आता आपल्या शुभ हस्ते टॉस करायचा आहे. आपली संघ आपण मॅच नंतर आपल्या आयोजकांशी संपर्क करायचा ही त्यांच्याकडून सूचना येते. दोन्ही संघाचे संघ नायकात आपण टॉस करतोय. मोहिली आणि गुरवली या दोन संघादरम्यान टॉस केला जातोय. टॉस जिंकलाय मोहिली संघानं. निर्णय कळवायचा. रोशन निर्णय सांगायचा. क्षेत्ररक्षण स्वीकारलं. यस, क्षेत्ररक्षण स्वीकारला.
देखील आगमन झालंय. वेलकम. आपण या मंचावरती आपले सहर्ष हार्दिक स्वागत असेल. बॉलर 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 गौरव तिवारी बघितली का सिरीज? भाई भाई सिरीज बघितली गौरव तिवारीची? पाचला सुरुवात. गोलंदाज गौरव गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज झालाय. ओ पहिला चेंडूवरती विकेट आणि चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. दमदार षटकार. बाहेर 3 बॉल. 3 चेंडू आणि 10 धावा. हो आता पुनश्च बिगिट करण्याचा प्रयत्न झाला होता परंतु तत्पूर्वी इथे हा चेंडू आलाय डॉट. गोलंदाज गौरव पुनश्च सज्ज. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत या षटकातील. हो पुनश्च इथे फक्त दिशा दाखवली आहे आणि चेंडू जातोय थर्डमॅनला बीट करून सीमा रेषेच्या बाहेर. आणखी एक दमदार चौकार. चौदा धावा धावफलकावरती. हो शॉर्टम पूल केलाय. क्षेत्ररक्षक थोडेसे दूर. आणखी एक बॅक टू बॅक दुसरा चौकार. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. धावसंख्या धावफलकावरती पहिल्या षटकाच्या अखेरीस 18 धावा.
सुमित वरती आता ही कमान आहे. हो फटका दमदार. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच. सीमारेषेच्या बाहेर हा दमदार षटकार. गोलंदाज तयार. सुमित मनुष्य गोलंदाजी ट्रॅक वरती. हो आता मात्र हा चेंडू थोडासा खाली राहतोय आणि हा चेंडू आलाय डॉट. डॉट बॉल आलाय. सुमितला आपण पाहतोय त्या षटकामध्ये चांगली इनिंग आता इथून साकारली जाते दोन्ही बॅटर्सच्या वतीनं. ऋतिक आणि रवींद्रला आपण पाहतोय. हो इथे मात्र चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो आहे. क्षेत्ररक्षक तिथे आहे. थोडीशी मिसफील्ड झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. ओहो आता अगदी धोक्याची घंटा वाजली होती. रडार होते आणि आता मात्र सिंगलला डबल मध्ये परावर्तित केलं आणि या 2 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. धावसंख्या धावफलकावरती 26 धावा. 26 धावा धावफलकावरती आता मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि सध्याच्या घडीला धावसंख्या नक्कीच अजूनही बनवायच्या त्या म्हणशीच 79चा टार्गेट आहे. चेंडू शिल्लक असतील तत्पर 15 आणि 15 मध्ये बनवायच्या धावा 53 अजूनही बनवायच्यात. 15 चेंडू आणि 53 धावेंची आवश्यकता असेल. 15 चेंडू आणि 53 धावेंची आवश्यकता. चला मॅच ऑन करायचे. 15 मध्ये 43 बनवायचे. हो हा फटका मिस टायमिंग जरूर आहे. डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक हो झेल ड्रॉप. झेल घेणं गरजेचं होतं. धावाची संधी आणि इथे मात्र विकेट्स प्राप्त झाले. महत्वाची विकेट्स. फलंदाज आता ऋतिक होईल बाद. मागील मॅचचा हिरो आता धावाच्या स्वरूपाने बाद.
गोलंदाज तयार. हो आता परफेक्टली यॉर्कर. LBW ची विकेट्स नाहीये, परंतु आता चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 34 धावा. 34 झाले 34. 12 चेंडू आणि 34 धावा धावफलकावरती बनल्यात. आता उर्वरित 12 चेंडू आणि धावा बनवायच्यात. 12 मध्ये तब्बल 45 धावा अजूनही बनवायच्यात. झाले 45 अजूनही बनवायच्यात. 12 मध्ये जरूर 34 बनल्यात. 12 मध्ये अजूनही 45 धावा बनवायच्यात. बॉलर कोण आहे? अभिरथ नवीन गोलंदाजी ट्रॅक वरती. अभिरथला आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज झालाय. पुढील मॅच साठी दोन्ही संघ सज्ज असतील. तिथे मात्र एका बाजूला टीम मोहिळे आणि त्यांच्या अगेन्स्ट टीम गुरवली अशी लढत. डॉट बॉल. पहिला चेंडू अभिरथचा इथे आला डॉट. आता मात्र सामना अजूनही बॅलन्स आहे. जिंकण्यासाठी धाबा बनवायच्या. त्यामध्ये तब्बल 45 बनवायच्या. चेंडू शिल्लक आहेत 11. 11 मध्ये बनवायच्यात 45 धावा. 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी 45 धावांची आवश्यकता. फुलटॉस आणि फुलटॉस चेंडूवरती फुल टोल वसूल केलाय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. बिग हिट षटकार. केली जाईल. धावसंख्या धावफलकावरती आता जाऊन पोहोचले 41 धावा. 38 धावा अजूनही बनवायच्या जिंकण्यासाठी. 9 चेंडू आणि 38 धावांची आवश्यकता असेल. 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी 38 धावांची आवश्यकता. ओ फटका हा देखील सुरेख आहे. उंची जास्त, लांबी गाठेल का? आणि हवेच्या झोकानं चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. धावसंख्या धावफलकावरती आता जाऊन पोहोचते 47 धावा. आणि आता जिंकण्यासाठी धावा बनवायच्या आहेत 32. पंचांचा वाईटचा इशारा. 31 धावा अजूनही बनवायच्या आहेत.
या षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. म्हणजेच उर्वरित 8 चेंडू आणि 8 मध्ये बनवायचा धावा 31. 8 चेंडू 31. हो, चांगली गोलंदाजी परंतु त्याच्या आगेच इथे गॅप शॉट सिलेक्शन. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. आज चौकार आणि चौकाराच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती आता जाऊन पोहोचेल 52. 52 धावा. जिंकण्यासाठी आता धावा बनवायच्या आहेत. तब्बल 27 धावींची आवश्यकता. 27 धावा अजूनही बनवायच्या आहेत आणि या चेंडू शिल्लक असतील 26 आता बनवायचे आहेत. कारण की वाईट देखील आलाय. वाईट चेंडू आला त्या अनुषंगाने आता 27 बनवायचे होते, आता 26 बनवायच्यात. चेंडू शिल्लक असतील 7. हा निर्णायक चेंडू असेल. बवंडर मधाच्या आतमध्ये कॅमेरामॅन सांभाळून आता त्याच्यासोबत तुम्ही देखील जा. कॅमेरामॅन आमचे आज सौरभ आमच्या समवेत जॉईन झालेत. ओ व्हॉट अ बॉलिंग. इथे हा चेंडू सोडला परंतु हा निर्धाव चेंडू मधाच्या आतमध्ये आलाय. आता जिंकण्याचं समीकरण 6 चेंडू आणि 6 मध्ये बनवायच्या धावा 26 धावा. सहा चेंडू जिंकण्यासाठी आता 26 धावा बनवायच्या. चला मॅच ऑन करायची आता. टीम मीटिंग घेऊ नका, आपण लगेचच मॅचला सुरुवात करा. सहा चेंडू आणि जिंकण्यासाठी 26 धाव्यांची आवश्यकता. बॉलर कोण आहे? चला मॅच ऑन करा. आपण जास्तीचा वेळ घेताय. टीम निंबवली या गोष्टीची आपण नोंद घ्या. 6 चेंडू आणि 26 धाव्यांची आवश्यकता. हो, चांगली गोलंदाजी. एक धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथून होतोय परंतु दोन्ही गाड्या एकाच रुलावरती आणि विकेट सॅक्रिफाईस केल्या आणि ते फलंदाज बाद. आता नवीन मधाच्या आतमध्ये राजन आलाय. 5 चेंडू आणि 25 धावा बनवायच्यात. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज विनोदला आपण पाहतोय. 5 चेंडू जिंकण्यासाठी 25 धावांची आवश्यकता.
ओ इथे फटका तर फसलाय आणि क्षेत्ररक्षक देखील बीट झालेत आणि एका टप्प्यानं चेंडू सीमारेषेच्या बाहेर. निखिलचं राहिलाय आणि एकच धाव मिळेल. आता जिंकण्याचं समीकरण चेंडू शिल्लक असेल 3 आणि 3 मध्ये धावा बनवायच्यात 20. विजयाच्या दिशेने वाटचाल झाली आहे. किरण गोंधली थोडेसे नक्कीच इंजर्ड होते परंतु बाहेरून देखील आपल्या क्षेत्ररक्षकांचा उत्साह ते वाढवतात कारण की आता 3 मध्ये 20 बनवायच्यात. चला 3 मध्ये 20 बनवायच्यात. अधिकचा वेळ तुम्ही घेतात टीम निंबवली. संघर्ष करतोय मधाच्या आतमध्ये. 3 मध्ये 20 जरी बनवायच्या असल्या तरी सुद्धा इथे मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते. हा फटका देखील दमदार आहे. अलॉंग दी कार्पेट चेंडूला खेळून काढले. आता इथे धाव घेतली जातणार नाही आहे कारण की आता आपण विचार केला तर तत्पूर्वी 2 चेंडूंचा खेळ उरला. अभिगिट केलाय, षटकार येतोय परंतु आता फार वेळ झालाय, फार उशीर झालाय. येथून नक्कीच धाबांचं अंतर कमी होईल परंतु आता विजयाच्या दिशेने वाटचाल झाली आहे ती म्हणजे टीम झरीमरी निंबवलीशी. हो आणखी एक चांगला स्ट्रोक परंतु हा चौकार आणि सामना झाला फिनिश. सामना जिंकलाय न्यू झरीमरी निंबवली या संघानं. निंबवली संघाचं खूप खूप अभिनंदन. हार्ड लक टफ लक या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवल्याबद्दल टीम आपटीचं देखील हार्दिक आभार. अभिनंदन किरणजी गोंधली. आणि या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच निखिल ज्याने 40 धावांच्या क्रमगिरी साकारली. आपटी संघ आपण आमच्या आयोजकांशी संपर्क करा टीम आपटी. आणि इथे मात्र निखिल केने आपण देखील या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण निखिलला देणार आहोत. पुढील मॅच क्षेत्ररक्षण लावून घ्या टीम मोहिली आणि सलामीची जोडी मधाच्या आतमध्ये पाठवायची आहे टीम गुरवली.